आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील जामदे गावात धुळे पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई करत व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून स्वस्त तांबे विक्रीचे आमिष दाखवून देशभरातील व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढले जात होते. यानंतर व्यापाऱ्यांची फसवणूक करून त्यांची लूट केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धुळेचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तब्बल 200हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री 2 वाजता जामदे गावाला वेढा घातला. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने गावात सलग 6 तास कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून 2 वॉन्टेड महिला आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 43 संशयित दुचाकी, 2 चारचाकी वाहने, सुमारे 5.5 किलो चांदी, रोख रक्कम, 18 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त केला आहे. गुजरात, इंदोर आणि मुंबईतील अनेक व्यापारी या टोळीचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी आरोपी आणि गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. स्वस्त वस्तूंच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, निजामपूर. त्या अनुषंगाने माननीय एसपी श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल एसपी श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी कोम्बिंग ऑपरेशन केले. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेले आहेत. या कारवाईत माझ्यासह LCB PI श्री वारे, साखरी पोलीस स्टेशनचे बोळवी साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे PI, त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API मयूर भांबरे, निजामपूर पोलीस स्टेशनचे API बर्गे व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहारे अशांनी व त्यांच्या स्टाफने, त्याचप्रमाणे RCP व मुख्यालयाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदरचे कोम्बिंग ऑपरेशन हे अत्यंत यशस्वी झालेले आहे.